नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये भीषण अपघात झालाय। चांशेली घाटामध्ये पिकअप पलटी होऊन 8 जण ठार झालेले आहेत, तर 17हून अधिक जण जखमी झाल्याची सध्या माहिती समोर आली आहे आणि या जखमींमध्ये 7 जणांची प्रकृती गंभीर आहे। अस्तंबा यात्रेसाठी काही युवक हे गेलेले होते आणि यात्रेवरून परतत असताना हा अपघात झालाय। पिकअप वाहनात 40हून अधिक प्रवासी प्रवास करत होते आणि जखमींमध्ये नंदुरबार तालुक्यातल्या घोटाणा आणि समशेरपूर या गावातल्या भक्तांचा समावेश आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या चांशेली घाट तालुक्यातला जो चांशेली घाट आहे तिथे अस्तंबा यात्रेवरून जे काही यात्रेकरू येत होते त्यांची जी पिकअप वाहन आहे ती पलटी होऊन भीषण अपघात झालेला आहे आणि ह्या अपघातात जवळपास 8 भक्तांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 20 भक्त हे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आपण बघू शकता आपण तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आहोत आणि ह्या ठिकाणी सगळ्या जखमींना आणले जात आहे आणि ज्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात येत आहे। अत्यंत मोठा आणि भीषण अपघात असल्याने मोठी धावपळ बघायला मिळत आहे। त्यानंतर हे सर्व भक्त अस्तंबा यात्रा ही अश्वत्थामाची यात्रा आहे तिथून परतत होते आणि तिथून परतत असताना गाडीचा ब्रेक फेल झाल्याने पिकअपचा ब्रेक फेल झाल्याने त्यातील अनेकांनी उड्या मारल्या आणि पिकअप पलटी होऊन हा मोठा भीषण अपघात झाल्याचा प्रत्यक्षदर्शी त्यांचं म्हणणं आहे। पिकअप मध्ये 30 ते 35 जण होते। हा चांशेली घाट जो आहे हा पूर्णतः नादुरुस्त आहे, खराब आहे आणि अशा घाटातून प्रवास करत असताना जीव घेणा प्रवास हा खरं तर भक्तांचा ठरलेला आहे आणि त्याचा खामियाजा हा खरं तर भक्तांना भोगावा लागलेला आहे। तळोदा रुग्णालयात जी परिस्थिती आहे ती आता अत्यंत गंभीर आहे। जखमींना हलवण्याची प्रक्रिया सगळीकडे सुरू आहे, मात्र या अपघातानंतरून आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या परिस्थितीवरती प्रशासन देखील आता नजर ठेवून आहे। निलेश पवार, लोकमत, नंदुरबार। बातमी नांदेडमधून आहे। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात एका गावात 70 ते 75 जणांना विषबाधा झाली आहे। चेनापुरा तांडा या भागात लोकांनाही विषबाधा झालेली आहे आणि गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी प्यायल्यानं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। काल सकाळपासूनच या गावातील काही लोकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झालेला होता। जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य पथकाने या रुग्णांवर उपचार केलेले आहेत। विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि आज आरोग्य विभागाच्या पथकामार्फत इथं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, माहिती मिळते अशी। गावकऱ्यांचं म्हणणं आहे की विहिरीच्या पाण्यामुळे लागलेली आहे, तर त्या पाण्याचा तपासणीसाठी पाणी दिलेलं आहे, त्याचा तपास सुरू आहे आणि कालपासून ज्या पेशंटची थोडं जास्त प्रमाणात वाटलं त्यांना RS ला रेफर केलेलं आहे आणि रात्री त्या पेशंटला ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन आज बरेच पेशंट घरी आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये खूप चांगली सुधारणा आहे आणि आता आम्ही सकाळपासून जवळपास 60 पेशंट तपासलेले आहेत, ते पण चांगल्या स्थितीतच आहेत। कोणालाही जास्त म्हणजे ॲडमिट करावा असे पेशंट नाहीये। महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघणार आहोत। मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। मतदार याद्यांमधील विरोधी पक्षांनी केलेला जो घोळाचा मुद्दा आहे तो तपासण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। चौकशी करून अहवाल सादर करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी हा आदेश दिलाय। चौकशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत विरोधकांना सुद्धा दिली जाणार आहे। आपल्याबरोबर आहेत उबाठाच्या नेत्या प्रवक्त्या किशोरीताई पेडणेकर, माजी महापौर सुद्धा होत्या त्या। किशोरीताई, हा महत्त्वाचा निर्णय, सगळे विरोधक एकवटलेले होते आणि चोकलिंगम यांना भेटून आले होते, त्याचा फायदा झाला असं म्हणायचं? मुळामध्ये उबाटा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पहिलं आणि दुसरं म्हणजे विरोधी पक्ष तुम्ही विधानसभेत बसू नाही देतात, मग त्या नियमाची काय करतायत, पण आज दखल घ्यावी लागली, विरोधी पक्षाच्या लोकांची दखल घ्यावी लागली, कारण संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीने या EVM आणि मतदार यादीच्या घोटाळ्यांमुळे घोटाळा सरकार बसलंय हे आता लोकांना पटायला लागलंय। नक्की एक मोठं यश म्हणायचं। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। मतदार याद्यांमधला घोळ, नावांमधला घोळ, एकाच पत्त्यावर वेगवेगळी नावं, अशा वेगवेगळ्या घटना समोर आलेल्या होत्या। महेश तपासे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूया। महेशजी, आपल्याला असं वाटतं सगळे विरोधक एकवटले, त्याने एक मोठी एकी दिसून आलेली, चोकलिंगम यांनी त्याची दखल घेतली? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा दणका म्हणजे हा निर्णय आहे। पवार साहेब, राज साहेब, उद्धव साहेब, काँग्रेसचे नेते मंडळी हे सर्वजण त्या ठिकाणी निवडणूक आयुक्तांकडे गेले, त्यांना पूर्ण वस्तुस्थिती सांगितली
आणि एका घरामध्ये 200 मतदार अशी नोंद महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यांमध्ये आढळली. मयत मतदारांची नोंद आढळली आणि ह्याच्यावर आक्षेप आमच्या सर्व महाविकास आघाडीने घेतला आणि भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडली की हे दुरुस्त झालं पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये पारदर्शकता सर्वात महत्वाची. निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा रोल आहे. एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला पाहिजे की बिहारच्या निवडणुकीच्या आधी कसं फटकारलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात असं काय होऊ नये. लोकांना ठरवू द्या की कोण निवडून द्यायचं आणि कोण निवडून द्यायचं नाही. हे असं म्हणजे मागच्या दारांनी किंवा मॅन्युप्युलेशनच्या माध्यमातून काय होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आज हा फार मोठा विजय महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. नक्की नक्की. महेशजी धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे नेते प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्या सोबत आहेत. अतुलजी, मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात जो आवाज विरोधकांनी एकवटून चोक्कलिंगम यांच्यासमोर मांडला त्याचं हे यश म्हणायचं? बिलकुल यश आणि आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं. निवडणूक आयोगाला कुठेतरी जाग आली हेही महत्वाचं आहे. पण ती चौकशी म्हणजे नुसता फार्स नसावा हे तितकंच महत्वाचं आहे. कारण की आपण चौकशी करायला सांगितली आहे पण त्या गोष्टीची काय चौकशी करायची ज्याचे ऑलरेडी FIR जे आहे ते निवडणूक आयोगानेच केलेले आहे 12-13 महिन्या पहिलेपूर्वी. त्याच्यावर काय चौकशी करणार आहे? त्याच्यावर काय तुम्ही निर्णय घेणार आहात? जसं राजुरामध्ये 6,853 मतं जेव्हा काढले त्याच्यावर FIR झालेली आहे. 11,500 मतं अजूनही त्या लिस्टमध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे मान्य झालेल्या त्याच्यावर तुम्ही कुठली फौजदारी कारवाई करणार आहे ते तेवढंच महत्वाचं आहे. या सगळ्या याद्या ज्या आहेत त्या शुद्ध झाल्या पाहिजे. डबल नावं, आयडेंटिकल फोटो नसणं आणि नावांमध्ये घोळ असणं. म्हणजे वडील वेगळे, पती पण वेगळा, सगळ्यांची नावं वेगळे, एकाच घरामध्ये 200 लोक राहून राहिले. बरोबर बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या घोळ आहे हे सगळे मतदार बाहेर काढून फेकून दिले पाहिजे. तर आमची विनंती आहे की हे सगळं पारदर्शकपणे झालं पाहिजे. की जिल्हाधिकाऱ्यांचा जो अहवाल आहे त्याची परत आम्हाला देणार आहे पण ते फारच नसावा. निवडणूक आयोगाचा जो इतिहास आहे आता गतकाळातला काही नजीकच्या त्याच्यामध्ये असंच आहे की नाही काही घोळ नाही आहे, आम्ही चौकशी केलेली आहे, चौकशीमध्ये काही आम्हाला आढळलेलं नाही आहे असं. म्हणजे दाखवायचं म्हणून चौकशी करायला सांगितली आणि त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही असं व्हायला नको. तर पारदर्शकपणे निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याचा अहवाल समोर आला पाहिजे. कारण स्पष्टपणे हे घोळ समोर आलेले आहेत. त्याची उदाहरणं सकट गोष्टी चोक्कलिंगम यांच्या पुढे आपण सगळ्यांनी मांडल्या होत्या. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात अतुलजी त्याबद्दल. सविस्तर अतुल लोंढे बोलले आपल्याशी. फार्स नसावा हा चौकशीचा, पारदर्शकपणे चौकशी व्हायला हवी आणि जे काही मतदार यादीमधले घोळ बघायला मिळतात, एका घरात 200 जण आणि राहतात फक्त 5 जण, तर अशा प्रकारचे सगळेच घोळ महाराष्ट्रातले संपले पाहिजेत असं अतुल लोंढे म्हणत होते. आणि आपल्याबरोबर किशोरी पेडणेकर सुद्धा होत्या, महेश तपासे सुद्धा होते. या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघा, बातमी या घडीची फार मोठी आहे. मतदार यादीमध्ये घोळ आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि सलग 2 दिवस 3 बैठका चोक्कलिंगम आणि वाघमारे यांच्यासोबत झाल्या आणि त्यानंतर म्हणजे या निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय निष्पन्न झालं तर मोठी अपडेट आहे की विरोधी पक्षांनी मतदार यादीतला घोळ जो समोर आणला त्याचे सगळ्याचे तपासण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ते सगळे घोळ तपासा असं चोक्कलिंगम यांनी म्हटलेलं आहे आणि चौकशी करायचे, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचे असंही सांगण्यात आलंय. आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये ठाकरे उडवतील सगळ्यांच्या ठिकऱ्या असं खासदार संजय राऊत म्हणाले. ठाणे मनपा करता अब की बार 75 पार असा आमचा नारा आहे असं संजय राऊत म्हणाले. ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत असं संजय राऊतांनी सांगितलं. शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आणि जेव्हा 2 भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेलच असंही संजय राऊतांनी म्हटलंय. ठाण्यापुरता युतीचा निर्णय झालेला आहे. मनसे, उबाठा एकत्र लढणार आहेत असं कळतंय आणि त्यामुळे संजय राऊतांनी हे विधान केलेले आहे की ठाणे महापालिकेमध्ये अब की बार 75 पार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार. ही युती पक्की. महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतो की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणामध्ये झाली नाही. नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी.
आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार. आमचाही नारा 75 पार आहे. बोला. आमचाही नारा 75 पार. ते म्हणतात 70 पार. आमचा 75. आमचा 75. अहो 2 ठाकरे आहेत ना. 2 ठाकरे सप्पे भारी. या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे. विधानसभेतला, लोकसभेत लोक फार जागरूक झाले. रस्त्यावर उतरू आम्ही. लक्षात सांगतो, 2 ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे. निवडणूक आयोगाला याची कल्पना आहे, म्हणून निवडणूक आयोगानं प्रकरण केंद्राकडे पाठवलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मवियाला मनसेला घ्यायचं असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल असंही त्यांनी म्हटलंय. याबाबत संजय राऊतांनी महत्त्वाचं विधान केलं. अजून हा प्रस्ताव दिलेलाच नाही ना कुठे. अशा प्रकारचा प्रस्ताव जो असतो तुम्ही म्हणताय, हा त्यांचा प्रश्न आहे, इतर कोणाचा प्रश्न नाही आहे. हा त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची वर्किंग कमिटी असते, त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते, त्यांची स्टेट कमिटी असते, बरं का. मग त्यांची स्टेट कमिटीची वर्किंग कमिटी असते. अशा प्रकारचा हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्याकडे तसं नाहीये, किंवा राज ठाकरे साहेबांकडे तसं नाही, उद्धव ठाकरे साहेबांकडे तसं नाही, शरद पवारांकडे तसं नाही. आम्ही आला निर्णय, घेतला निर्णय, गेलो पुढे. तो खूप मोठा पक्ष आहे, स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष आहे, आणि अजून त्याच काळात तो वावरतोय. शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी या सगळ्या संदर्भात संवाद साधला. काय म्हणाले बघूयात. संजय राऊत सकाळी मीडियामध्ये काही बातम्या पाहिजे असतात, याकरता बरगळत असतात. 2चा आकडा जरी त्यांनी पूर्ण केला, उद्या ही जी काही युती होणार आहे, काय आघाडी होणार आहे, तरी खास संजय राऊतांचा सत्कार करावा लागणार आहे. पण त्यांचा हा नारा आता 75 पारचा त्यांनी नारा दिलाय आणि ते म्हणतात दोन्ही भाऊ आता एकत्र लढणार. म्हणजे ठाण्यामध्ये त्यांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणाच केली आहे. हे बघा, त्यांनी युती जाहीर केली, आता युती कोणी कुणाशी करू शकतो, त्यामुळे त्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया देणार. करावी त्यांनी युती, लढावं. आज ठाण्यामध्ये मोर्चा काढला तर त्यांना अगदी मुंबईपासून लोक, जे काय 400-500 लोकांचा मोर्चा होता, त्यामध्ये विक्रोळी, आमच्या बाजूला संजय दिनमामा पाटीलच्या विभागातील लोक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुंबईमध्ये अगदी सुनील राऊत मित्रमंडळ म्हणून टोप्या घालून त्या ठाण्यातल्या मोर्चाला माणसं होती. त्यामुळे अर्थात ते थोडं म्हणणार का आमच्या 5च जागा येणार, ते म्हणणार का आमच्या 2च जागा येतील. त्यामुळे वल्गना तर कराव्या लागतीलच त्यांना.